हा तर नमस्कार मित्रमैत्रिणी, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्याच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहोत इथे गोंदेश्वर मंदिराच्या इथे. आणि खूप प्राचीन असं हे मंदिर आहे, जे की तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आणि आता जस्ट आपण एंट्री घेतली इथून. आणि नेहमीप्रमाणे आज आपल्याबरोबर आपला मामा किशोर मामा बघू शकता तुम्ही. हां, तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या ब्लॉगला. तर मंदिराची पूर्ण टूर तुम्हाला देणार, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. गोंदेश्वर महादेव मंदिर हे दख्खनमधील नागर शैलीचे पूर्ण संक्षिप्त आणि सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर अंदाजे इसवी सन 12व्या शतकात सुरुवातीला बांधले गेले असावे. हे मंदिर पंचायतन मंदिराचे एक उत्तम असे उदाहरण आहे. म्हणजे 4 कोपऱ्यांवर स्थित 4 छोट्या मंदिराच्या केंद्रभागी मुख्य मंदिर येथे स्थापित आहे. याचे विलक्षण उदाहरण म्हणजे 5 मंदिराचा समूह एका 38 बाय 28 मीटर अशा प्रशस्त जोत्यावर उभा असून इथे मध्यभागी मुख्य शिव मंदिर असून इतर 4 छोटी मंदिरे म्हणजेच विष्णू, गणपती, सूर्य आणि पार्वती आदी देवी देवतांना समर्पित आहे. मंदिराचा संपूर्ण परिसर 4ही बाजूंनी भिंतींनी घेरलेला आहे, जिथे दक्षिण आणि पूर्व दिशेस प्रवेशद्वाराची योजना आहे. तर मेन मंदिर जे आहे याच्या चारी बाजूला असे छोटे छोटे मंदिर आहेत 4. आणि कदाचित तो मंदिराकडील पूर्व बाजूचा दरवाजा असावा. आता आपण मेन मंदिरात प्रवेश करूया. हा मंदिराचा गाभारा आहे आणि एक उत्तम अशी थंडगार हवा. हे कासव महाराज की जय. हर हर महादेव. मंदिराचा बाह्य भाग रामायणातील दृश्य, देवी देवता आणि नृत्यमग्न अप्सरांच्या शिल्पांनी सुशोभित आहे. मुख्य मंदिराच्या भिंतींवर ब्रह्मा, पार्वती, शिव, भैरव मूर्ती प्रमुख आहेत. नदी मंडपावरील वराह आणि नरसिंह या प्रतिमा उल्लेखनीय आहेत. गर्भगृहात निघणारे पाणी उत्तर दिशेस असलेल्या एका अलंकृत मकर मुखाच्या माध्यमातून बाहेर निघते. गोंदेश्वर महादेव मंदिराचे खरे सौंदर्य त्यांच्या समर्पित रूपात आणि भव्य आकारमानातच समावलेले आहे. तर मित्रांनो, हाच आहे तो पूर्वेकडील दरवाजा व तसेच पूर्व दिशेस मुख्य मंदिरापासून निराळ्या मंडपात बसलेला नंदी एक्झॅक्ट मेन मंदिराच्या समोर आहे. बघू शकता इथे मंदिरासंदर्भात काही माहिती दिली आहे. तर जर कोणाला वाचायची असेल ती माहिती देखील वाचू शकता. तर खूप अशी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला इथे मंदिर कमिटीने म्हणा किंवा गव्हर्नमेंट थ्रू माहिती देण्यात आली आहे, जे की आपल्या खूप कामाची आणि आपलंही एक कर्तव्य आहे की अशा जेव्हाही आपण पुरातन मंदिराला व्हिजिट देतो, जातो तिकडे, तर तिकडच्या ह्या ज्या काही ऐतिहासिक माहिती असते ती सुद्धा वाचावी, जेणेकरून फक्त जाऊन तिकडे भेट देऊन न येण्यापेक्षा तिकडे काय त्या जागेचा इतिहास आहे, त्या जागेची जी काही मूळ माहिती आहे ती सुद्धा आपल्याला समजली पाहिजे. हां, तर मित्रांनो, जर तुम्हाला देखील या मंदिराला भेट द्यायची असेल तर गुगल मॅपवर याची लोकेशन आहे. गोंदेश्वर मंदिरमध्ये जर तुम्ही टाकलं तर सिन्नरच्या म्हणजे सिन्नर सिटीच्या अगदी 1-1.5 किलोमीटरच्या आसपासच आहे. तर तुम्हाला एकदम शोधण्यासाठी काहीच अवघड नाही जाणार, कारण की याची जी काही माहिती आहे तुम्हाला गुगल मॅपवर इझी भेटून जाईल की हे मंदिर नेमकं कुठे आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला तुम्ही मुंबई किंवा इकडून येत असाल तर तुम्हाला आधी नाशिक रोडला यावं लागेल आणि नाशिक रोडवरून सिन्नरसाठी बसेस असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा हा ब्लॉग इथेच संपतो, कारण की खूपच ऊन आहे आणि जास्त काही मला आता आपण मंदिराचं जेवढं काय आहे तेवढं दाखवलं आहे. तर बाकीची जी काय माहिती तुम्ही आता बघितलंच असेल आणि खूपच ऊन आहे. आजचा आपला ब्लॉग इथेच थांबूया आणि भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जर तुम्हाला आपला गोंदेश्वराचा हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बिलकुल फ्री आहे, तर कंजूसी करू नका सबस्क्राईब करण्यासाठी, कारण की तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला खूप मोटिवेशन देऊन जातो. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा. तर चला मग मित्रांनो, भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.